अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. स्वामी संदेश या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा संदेश. स्वामी म्हणतात, कधी कधी तुला वाटेल माझ्यात इतका बदल कसा झाला आहे. माझ्यात इतका बदल कसा झाला. कधी कधी तुला असं वाटतं माझ्या आजूबाजूला लोक आहेत तरी मी एकटा का वाटतोय. हे एकटेपण अचानक आलेलं नाही, ते हळूहळू वाढलेलं आहे. आधी लोक कमी बोलू लागले, मग फोन शांत झाले, मग कोणाचं विचारणं कमी झालं आणि तुला वाटलं कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण बाळा, हा कमीपणा नाही, ही स्वामींची व्यवस्था आहे. स्वामी कधीही तुला शिक्षा देत नाहीत, ते तुला तयार करत असतात. कारण जो माणूस नेहमी लोकांवर अवलंबून असतो तो एकटा पडला की तुटतो आणि स्वामी तुला तुटू देणार नाहीत. म्हणून ते तुला थोडंसं बाजूला घेतात, गर्दीतून बाहेर काढतात. कारण एकांतातच तुला स्वतःचा आवाज ऐकू येतो. आज तुला जे प्रश्न सतावतायत ते आधी कधी आले नव्हते. मी खरंच काय इच्छितो, मी कोणासाठी जगतोय, मी स्वतःला ओळखतो तरी का. हे प्रश्न वेदनादायक असतात, पण तेच खरे प्रश्न असतात. स्वामी तुला एकटं ठेवतात कारण गर्दीत खरे निर्णय होत नाहीत. आज तुला कोणी हात धरून चालवत नाही, कारण स्वामी म्हणतात आता स्वतःच्या पायावर उभं राहायची वेळ आली आहे. हे एकटेपण म्हणजे शाप नाही आहे बाळा, ते वरदान आहे. कारण जो स्वतःसोबत शांत बसू शकतो तो कुणालाही भीतीनं धरून ठेवत नाही. आज तू कोणाला कमी आठवतोयस याचा तुला दुःख होतंय, पण उद्या तू स्वतःला समजून घेऊ लागशील आणि जेव्हा तू स्वतःला समजून घ्यायला लागशील तेव्हा आपोआप लोक तुला समजून घ्यायला आतुर होतील. बाळा, स्वामी शांत आहेत कारण ते तुला स्वतःशी जोडतायत. तुला कधी कधी असं वाटतं ना, मी काही गोष्टी वाईट केलं नाही तरी मला त्रास का, आणि उलट ज्यांनी मला दुखावलं, मला फसवलं, मला अपमानित केलं ते मात्र का असे मोकळे फिरतात. हा प्रश्न फक्त तुझ्या मनात नाही आहे, हा प्रश्न प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या मनात आहे. आणि तेव्हाच मनात शंका येते, स्वामी खरंच न्याय करतात का. बाळा, स्वामी न्याय करतात, पण तो क्षणिक नसतो, तो सखोल असतो. मानवाचा न्याय डोळ्यांसमोर घडतो, स्वामींचा न्याय मन, काळ आणि कर्म या देहांवर होतो. तुला जे दिसतं तो फक्त वरचा थर आहे, पण स्वामी मुळाशी जातात. आज जो हसतोय तो आतून रिकामा असू शकतो. आज जो जिंकतोय तो पुढच्या वळणावर ठरू शकतो. आणि स्वामी कोणालाही ताबडतोब शिक्षा देत नाहीत, ते वेळ देतात. कारण काही लोक शिक्षेपेक्षा सुधारणेस पात्र असतात आणि जे लोक सुधारत नाहीत त्यांचा हिशोब वेगवेगळ्याच पद्धतीने होतो. तुला कधीतरी जाणवेल, ज्यानं तुला दुखावलं तो आज तुझ्यापेक्षाही खूप पुढे गेलाय. पण बाळा, तू फक्त अंतर पाहतोस, दिशा नाही. स्वामी तुला हळू नेत आहेत कारण तुला लांब जायचं, ते इतरांना जलद नेत आहेत कारण त्यांचा प्रवास लहान आहे. आज तुला जे न्याय वाटतोय कारण तुझा विश्वास अजून जिवंत आहे. ज्याचा विश्वास संपतो त्याला तो अन्यायही जाणवत नाही. स्वामी तुझ्या बाजू आहेत, म्हणूनच ते तुला संयम शिकवतात. कारण जो संयम राखतो तो कधीच हरत नाही. तुला वाटतं माझ्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत, पण स्वामी म्हणतात उत्तर आहेत, पण ती वेळेत देणं गरजेचं आहे. न्याय हा काही घड्याळ पाहून होत नाही, तो योग्य क्षणी होतो. आणि जेव्हा तो होतो तेव्हा तू म्हणतोस बरं झालं. हे तेव्हा झालं नाही. आज स्वामी शांत आहेत कारण ते न्यायाचं काम करतात. आणि जेव्हा स्वामी काम करतात तेव्हा गोंगाट नसतो, तेव्हा फक्त परिणाम असतो. बाळा, तुला कधी असा प्रश्न पडलाय का, स्वामी मला इतका त्रास का सहन करून देतात.
जेव्हा ते मला एका क्षणात वाचवू शकतात? हा प्रश्न विचारताना तू कमकुवत नाही आहेस बाळा, तू प्रामाणिक आहेस, कारण खरं प्रेम नेहमी प्रश्न विचारतं. स्वामी तुला पडू देतात, कारण जर ते प्रत्येक वेळी तुला धरून ठेवायला लागले तर तू स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार? लहान मुलाला चालायला शिकवताना आई हात सोडतेच ना. कधीतरी मूल पडतं, रडतं, पण पुन्हा उभा राहतं. आई तिथेच असते, पण ती मध्ये पडत नाही. स्वामींचंही तसंच असतं. ते तुला पडू देतात, कारण पडताना तुला स्वतःची ताकद कळते. आज तू ज्या अपयशाला दोष देतोस ते अपयश नव्हतं, ती शिकवण होती. आज तू ज्या विश्वासघाताला आठवतोयस तो विश्वासघात नव्हता, तो डोळे उघडणारा धक्का होता. स्वामी तुला वाचवू शकले असते, पण त्यांनी तुला जागं करणं निवडलं. कारण झोपलेला माणूस वाचवला तरी पुन्हा हरवतो, जागा झालेला माणूस पडला तरी स्वतः उठतो. आज मी तुटलोय, पण बाळा तू तुटलेला नाहीस, तू रूपांतराच्या मध्यभागी आहेस. जुना तू गळून पडलोयस आणि नवा तू हळूहळू तयार होतोयस. स्वामींनी जर तुला आत्ता उचललं तर तू पुन्हा जुनाच राहशील. म्हणून ते थांबतात, पाहतात आणि विश्वास ठेवतात. उठू शकतो. स्वामींचा तुझ्यावर विश्वास, म्हणूनच ते तुला प्रत्येक वेळी वाचवत नाहीत. हे कठोर वाटतं, पण हेच खरं प्रेम आहे. आज तू पडलायस म्हणजेच तू चालायला शिकतोयस, आणि जो चालायला शिकतो तो लवकरच स्वतःच्या वाटेवर धावतो. स्वामी शांत आहेत, कारण ते तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात. स्वामी नेहमीच तुझी प्रार्थना ऐकत असतात, पण नेहमी आपल्या पद्धतीने ऐकतात. तू किती वेळा डोळे मिटून स्वामींना सांगितलेस, फक्त हे एक करून दे, मी काहीच मागणार नाही. तू शब्द बोलतोस, पण मनातली वेदना त्याहून मोठी असते. आणि तरीही कधीकधी काहीच बदलत नाही. तेव्हा मन म्हणतं, कदाचित स्वामी ऐकतच नाहीत. पण बाळा, स्वामी ऐकतात. ते शब्द नव्हे तर भाव ऐकतात. तू जे मोठ्यानं मागतोस ते तुझं मन आहे, पण तू जे आतून दाबून ठेवतोस ते तुझं सत्य आहे. स्वामी या सत्याशी काम करतात. कधी कधी ते तुला जे मागतोयस ते देत नाहीत, कारण ते पाहत असतात तू ते पेलू शकशील का. आणि कधी कधी ते तुला वेगळंच देतात, जे तुला आत्ता समजत नाही. आज तुला वाटतं माझी प्रार्थना फसली, पण स्वामी म्हणतात मी तुझं आयुष्य वाचवलं. स्वामी प्रार्थना ऐकतात, पण ती कधी पूर्ण करायची हे ते ठरवतात. कारण प्रार्थना देवासाठी नसते, ती माणसासाठी असते. प्रार्थना करताना तू स्वतःशी प्रामाणिक होतोस, आणि प्रामाणिक मनाला स्वामी कधीच दूर ठेवत नाही. कधी तू लक्ष दिलेस का, तू जेव्हा थकलास तेव्हाच तुझ्या मनात शांतता येते? उत्तर असतं, स्वामी प्रत्येक प्रार्थनेला घटना देत नाहीत, पण ते प्रत्येक प्रार्थनेला बळ देतात. आज जर तुला अजून सहनशक्ती मिळते, अजून शांतता मिळते, तर समज तुझी प्रार्थना स्वीकारली गेली. कारण कधी कधी बदल बाहेर होत नाही, तो आत होतो. आणि आत झालेला बदल कधीच वाया जात नाही. स्वामी शांत आहेत, कारण ते तुझ्या प्रार्थनेचं खरं उत्तर देत आहेत. स्वामी आपल्याला थांबवतात जेव्हा आपल्याला वाटतं आपण तयार आहोत. तुला असं वाटतंय ना, आता मी तयार आहे, आता काहीही झालं तरी मी सगळं हाताळू शकतो. तू खूप सहन केलंस, खूप शिकलास, खूप काही गमावलंस, आणि म्हणूनच मन म्हणतं आता तरी स्वामींनी दार उघडायला हवं. पण बाळा, इथेच स्वामी तुला थांबवतात. कारण तुला जे तयार वाटतं तो अनेकदा फक्त थकवा असतो, आणि थकलेल्या मनाला घेतलेले निर्णय आपल्याला पुन्हा त्याच वर्तुळात आणतो.
स्वामी पाहतात पुढे जायला उत्सुक आहेस का की फक्त या वेदनेतून बाहेर पडण्याला आतुर. दोन्ही गोष्टी अगदी सारख्या दिसतात, पण फरक खूप मोठा असतो. जर स्वामी आत्ता तुला पुढे ढकलतील आणि तू आतून अजूनही जुना असशील, तर नवी सुरुवातही जुन्या चुका घेऊन येईल. म्हणून ते थांबवतात. तुला वाटतं संधी माझ्या हातातून निसटली, पण स्वामी म्हणतात ती संधी नव्हती, ती घाई होती. स्वामींना घाई आवडत नाही, कारण घाई माणूस स्वतःशी प्रामाणिक राहत नाही. ते तुला थांबवतात, कारण ते तुला पूर्णपणे तयार करतात, मनाने, बुद्धीने आणि आत्म्याने. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा जो संदेश आहे तो स्वतः स्वामींनीच तुम्हाला कोणाच्या तरी मार्फत पाठवला आहे. स्वामींचीच इच्छा होती की हा संदेश तुम्ही ऐकावा. स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ.